चला मित्रांनो, इथून पुढे आपल्याला आता एक पंचवार्षिक योजना बघायची आहे। या पंचवार्षिक योजनेमध्ये नेमके काय काय बघायचं, फॉर्मॅट काय अगोदर ते समजून घेऊ। पंचवार्षिक योजना नाव आहे, याचा अर्थ 5-5 वर्षाचे आहे। आतापर्यंत टोटल 12 पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत बघा। 12 पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान 1966 ते 69 3 वार्षिक योजना, 78 ते 80 2 वार्षिक योजना आहे, 90 ते 92 2 वार्षिक योजना आहे आणि 2017 नंतर या ठिकाणी सरकत योजना लागू आहेत। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी 1951 ते 2023 पर्यंतचा कालखंड, या कालखंडातल्या घटना घडामोडी थोडक्यात आर्थिक डायरेक्शन, आर्थिक घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत। मग एक पंचवार्षिक योजना बघत बघत आपण आतापर्यंत येऊ। मग यामध्ये पहिली पंचवार्षिक योजना आपल्याला बघायची। कोणत्याही पंचवार्षिक योजना बघताना अगोदर काय काय लक्षात घ्यायचं आहे, हा फॉर्मॅट एकदा समजून घेऊ आपण। ठीक आहे, या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक पंचवार्षिक योजना बघत असताना सगळ्यात अगोदर कार्यकाल लक्षात घ्यायचा आहे। नंबर 2, त्या पंचवार्षिक योजनेत कशावर भर द्यायचा, हा पहिला मुद्दा आहे। हा दुसरा मुद्दा लक्षात घ्यायचा। नंबर 3, प्रत्येक पंचवार्षिक योजनेला कोणाचं प्रतिमान स्वीकारलं, म्हणजे कोणाचं मॉडेल स्वीकारलं, म्हणजे कोणत्या अर्थतज्ञाच्या विचारावरती आधारित ती पंचवार्षिक योजना तयार केली, त्या अर्थतज्ञाचं नाव म्हणजे प्रतिमान। नंबर 4, त्या पंचवार्षिक योजनेमध्ये या ठिकाणी टार्गेट किती टाकलं होतं, प्रत्यक्षात साध्य किती झालं, म्हणजे यशस्वी ठरली पंचवार्षिक योजना की अपयशी ठरली, त्याबद्दलची माहिती लक्षात घ्यायची। त्याच्यानंतर जे काही टार्गेट टाकलेले आहेत ते साध्य करण्यासाठी कुठले कुठले कार्यक्रम योजना त्या पंचवार्षिक योजनेच्या कालखंडात हातात घेण्यात आल्या, त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी घ्यायची। ठीक आहे, आणि योजना बघितल्यानंतर मग या ठिकाणी शेवटी त्या पंचवार्षिक योजनेचं मूल्यमापन बघायचं। हे बघत असताना प्रत्येक पंचवार्षिक योजनेच्या कालखंडामध्ये जो काही खर्च झालेला आहे त्या खर्चाबद्दलही थोडक्यात माहिती घ्यायची। तर अशा पद्धतीनं प्रत्येक पंचवार्षिक योजना बघताना नंबर 1 कार्यकाल लक्षात घ्या, नंबर 2 मुख्य भर, नंबर 3 प्रतिमान, नंबर 4 उद्दिष्टे, नंबर 5 खर्च, नंबर 6 वेगवेगळ्या विकास योजना आणि नंबर 7 मूल्यमापन। तर अशा पद्धतीनं 12 पंचवार्षिक योजना बघताना हे 7 मुद्दे बघत बघत पुढे जायचं आहे आपल्याला। ठीक आहे, मग यामध्ये आता पहिला मुद्दा या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे, पंचवार्षिक योजना। यातली आता ही आपली पहिली पंचवार्षिक योजना आहे बघा। पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल 51 ते 56 आहे। ठीक आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये भर दिला होता शेती आणि सिंचनावर। आता पहिला मुद्दा हाच आहे की शेती आणि सिंचनावर भर का दिला, या पाठीमागच्या घटना समजून घ्यायच्या, म्हणजे मग लक्षात येईल की शेती आणि सिंचनावर भर का दिला असेल। हे बघा, 1947चा कालखंड लक्षात घ्या। भारताचे स्वातंत्र्य मिळालं त्याच वेळेस भारताची फाळणी होते बघा, आणि या ठिकाणचा बराच प्रदेश जो आहे तो पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तानाच्या रूपाने भारतापासून अलग होतो। मग याचा परिणाम काय होतो, याचा परिणाम हा होतो की जो सुपीक पट्टा होता कृषी उत्पादनाचा, म्हणजे आता इकडे पंजाबचा हा गव्हाचा उत्पादनाचा पट्टा आहे, सिंधचा कापूस उत्पादक पट्टा आहे, इकडचा बांगलादेशचा जो आहे तो या ठिकाणी तांदूळ आणि तागाचा उत्पादक पट्टा आहे। तर जो सुपीक प्रदेश आहे तो सुपीक प्रदेश जातो पाकिस्तानमध्ये। ठीक आहे, आणि कारखाने राहतात भारतामध्ये। मग आपले जे कारखाने आहेत ते कारखाने चालू ठेवायचे असेल तर आपल्याला आता कच्चा माल निर्माण करणं गरजेचे होते, आणि त्या कच्चा माल निर्माण करायचा असेल तर साहजिकच शेती क्षेत्रावर भर देणं गरजेचं होतं। तर हे पहिलं कारण आहे की यामुळं पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेतीवरती भर दिलेला आहे, नंबर 1। नंबर 2चा मुद्दा असा आहे की भारतामध्ये या ठिकाणी लोकसंख्या राहिली जास्त आणि पाकिस्तानमध्ये लोकसंख्या राहिली कमी। मग आपल्याकडे लोकसंख्या जास्त आहे आणि अन्नधान्याचं उत्पादन करणारा प्रदेश राहिला कमी, म्हणजे जो सुपीक भाग आहे तो सुपीक भाग तिकडे गेलेला असल्यामुळं जो बरडाचा वगैरे भाग आहे तो आपल्याकडे राहिलेला आहे, आणि आपली शेती पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे। त्यामुळं एक तर पावसाळ्यातलंच पीक येणार आहे, हिवाळ्यातलं बाकीचे पीक येण्याची शक्यता आपल्याकडे नव्हती, कारण तेवढ्या सिंचनाच्या सुविधा नव्हत्या। म्हणून मग या ठिकाणी पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेतीचं उत्पादन वाढवायचं असेल तर सिंचनावर भर देणं गरजेचं होतं, म्हणून पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेती आणि सिंचन याच्यावर भर देताना दिसतात बघा। ठीक आहे, आणि तिसरा मुद्दा होता या कालखंडामध्ये अन्नधान्य उत्पादक प्रदेश पाकिस्तानमध्ये गेल्यामुळे अन्नधान्याचं उत्पादन घटलं, कमी पडलं आपल्याला लोकसंख्येच्या गरजेपेक्षा, आणि त्यामुळं अन्नधान्य आपल्याला मग विविध देशाकडून आयात करावं लागलं।
तर कृषी प्रधान देशच जर अन्नधान्य आयात करत असेल तर मग निर्यात काय करणार आहे? आणि म्हणून मग आपली जी प्रतिमा होती कृषी प्रधान देश, तर निदान कृषी क्षेत्रामध्ये आपण स्वयंपूर्ण बनणं गरजेचं होतं. आणि म्हणून या पंचवार्षिक योजनेमध्ये शेती आणि सिंचनावर भर देताना दिसतात. ठीक आहे. तर पहिल्या पंचवार्षिक योजनेचं भर कशावर होता? तर शेती आणि सिंचनावर होता. मग आता शेती आणि सिंचनाचा या ठिकाणी भर देताना नेमके कुठल्या मार्गाने जायचं, याच्यासाठी मग या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी वेगवेगळे मार्ग सांगितलेले. आता उदाहरणार्थ कृषी उत्पादन वाढवायचं आपल्याला. मग आता कृषी उत्पादन वाढवताना कोणी म्हणतं रासायनिक खताचा वापर करा, कृषी उत्पादन वाढेल. कोणी म्हणतं संकरित बियाणाचा वापर करा, कृषी उत्पादन वाढेल. कोणी म्हणतात की अन्नधान्याबरोबर फळावरती उत्पादनावर भर द्या, ते एक शाश्वत उत्पन्नाचा स्रोत तयार होईल. कोणी म्हणतं कुक्कुटपालन पशुपालनावरती भर द्या. तर थोडक्यात काय सांगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. तर वेगवेगळ्या तज्ज्ञांनी जे काही विचार मांडले यामध्ये आपण कोणाचे विचार ॲक्सेप्ट केले? तर हेरॉल्ड आणि डोमर. तर हेरॉल्ड आणि डोमरच्या विचारावर आधारित हा पहिल्या पंचवार्षिक योजनेचा प्लॅन होता, ज्यांनी या ठिकाणी कृषी उत्पादनात वाढ करण्याकरता सिंचनाच्या सुविधा निर्माण करा, एक पिकाच्या ऐवजी हिवाळ्यामध्ये दुसरं पीक येऊन जाईल आणि कृषी उत्पादनामध्ये दुप्पट वाढ करता येईल. तर अशा प्रकारचा विचार या ठिकाणी मांडला होता. यालाच म्हणायचं हेरॉल्ड आणि डोमरचं प्रतिमान. तर पहिल्या पंचवार्षिक योजनेचं हे प्रतिमान आहे. आणि इथं या ठिकाणी आर्थिक लक्ष ठेवलं होतं 2.1%. म्हणजे GDPचा हा दर येतो असतो. GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन, देशांतर्गत उत्पन्न. एका आर्थिक वर्षामध्ये देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत जेवढे लोक राहतात, मग ते देशी असू दे किंवा विदेशी लोक असू द्या, या लोकांनी एका वर्षात वस्तू आणि सेवाच्या रूपानं जेवढं उत्पादन केलं त्याचं बाजार मूल्य, त्याला म्हणायचं त्या वर्षीचं ते GDP दर. आलं लक्षात? मग अगोदरचा 1000 कोटी असेल तर त्याच्यामध्ये आपण 100 कोटीनं वाढ केली तर समजून घ्यायचं 10% वाढ केली. तर या ठिकाणी आपण टार्गेट टाकलं होतं अगोदर आपली जेवढी संपत्ती होती त्या संपत्तीमध्ये दरवर्षी 2.1% वाढ करायची. तर लक्ष टाकलं होतं प्रत्येक वर्षी 2.1% वाढ करायची. म्हणजे 5 वर्षामध्ये 5 दोन्ही 10 आणि 5 एक 5, म्हणजे 10.5% पुढच्या 5 वर्षामध्ये आपली संपत्ती वाढवायची. मग टोटल 5 वर्षात 10.5% वाढवायची. याचा अर्थ प्रत्येक वर्षी 2.1% वाढवायची, असा त्याचा अर्थ घ्यायचा. आलं लक्षात? हालाकी प्रत्यक्षात साध्य झालं 3.6%. म्हणजे जेवढं टार्गेट टाकलं त्याच्यापेक्षा साध्य जास्त झालं. म्हणजे प्रत्येक वर्षी 3.6% साध्य झालं. याचा अर्थ 5 वर्षामध्ये 5 तरी 15 आणि हे 6 पंचे 30, 3 18, 15 आणि 3 18%. तर 18%नं आपलं राष्ट्रीय उत्पन्न 5 वर्षामध्ये वाढलेले. तर अशा पद्धतीनं या ठिकाणच्या ह्या घटना लक्षात घ्या. तर हे एक बाजू आहे. दुसऱ्या बाजूला या पंचवार्षिक योजनेमध्ये जो काही खर्च करण्यात आला तो 4178 कोटी रुपयाचा खर्च करण्यात आलेला आहे. आता हा जो खर्च आहे सरकारी आणि खाजगी दोन्हीचं मिश्रित हा खर्च येतोय. मग त्यातला खर्च सरकारी किती झाला आणि खाजगी किती झाला हा आपण शेवटी तुलनात्मक माहिती बघू. आपण त्या तुलनात्मक माहितीमध्ये हे अलग करून सांगू आपण. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं टोटल 4178 कोटी रुपयावरती भर दिलेली पंचवार्षिक योजना आहे पहिली पंचवार्षिक योजना, जिच्यामध्ये लक्ष सर्वात कमी टाकलं होतं. 12 पंचवार्षिक योजनेचा विचार केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सर्वात कमी टार्गेट टाकलं होतं या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये, परंतु त्या तुलनेत साध्य जास्त झालं. मग त्या पाठीमागचे कारण काय होते ते मूल्यमापनमध्ये बघायचं. ठीक आहे. मग आता जे काही टार्गेट आहे ते साध्य करण्याकरता कोणत्या कोणत्या योजना हातात घेण्यात आल्यात किंवा कोणते कोणते कार्यक्रम हातात घेण्यात आले ते कार्यक्रम किंवा त्या योजना लक्षात घ्यायच्या. मग आता ज्या योजनांना वर्षे आहेत ते योजना वर्षानुसार आपण जाऊ. ज्या योजनेमध्ये या ठिकाणी पहिल्या पंचवार्षिक योजनेतल्या घटना आहे परंतु त्याला निश्चित वर्ष नाही आहे असं, तर तिथं ते भारताचा नकाशा बघून त्या घटना समजून घ्यायच्या. ठीक आहे. मग एक योजना किंवा कार्यक्रम कुठले कुठले ते लक्षात घ्या. सगळ्यात पहिला महत्त्वाची योजना आहे शिंद्री. या ठिकाणी भारतातला पहिला खत कारखाना काढला गेलेला आहे. शिंद्री त्या कालखंडात बिहारमध्ये होतं. या ठिकाणी 2000ला आता झारखंड, त्या ठिकाणी बिहार आणि झारखंड दोन भाग झाले. सध्याच्या झारखंडमध्ये येतं आता ते. ठीक आहे. तत्कालीन कालखंडातलं बिहारमधलं गाव येतं. तर 1951ला शिंद्री या ठिकाणी खत कारखाना काढलेला आहे. मग आता खत कारखाना का काढला असेल तर आपल्याला कृषी उत्पादनात वाढ करायचं होतं आणि म्हणून रासायनिक खतावरती भर देणं गरजेचं होतं. आणि रासायनिक खत कारखाना एक पण भारतात नव्हता, म्हणून या पंचवार्षिक योजनेमध्ये खत कारखाना काढला पहिला शिंद्रीला. नंतर मग वेगवेगळ्या ठिकाणी खत कारखाने काढायला सुरुवात झाली आणि आज आपण मग खताच्या बाबतीत तरी बऱ्यापैकी स्वयंपूर्ण झालेलो आहे. ठीक आहे. तर ही पहिली घटना लक्षात ठेवायची.
त्याच्यानंतर 1952ला कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम हातात घेतलेला आहे. ठीक आहे. आपल्या आता लक्षात आलं होतं की वाढती लोकसंख्या ही नियंत्रणात आणणं गरजेचे आहे. नुसतं या ठिकाणी कृषी उत्पादनात वाढ करून भलाई होणार नाही. लोकसंख्या वाढत गेली की वाढती लोकसंख्येचं अन्नधान्याची समस्या वाढत जाणार आहे. आणि म्हणून 1952ला आपण कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम हातात घेतलेला आहे. तर अशा पद्धतीनं कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम हातात घेतलेला जगातला पहिला देश भारत आहे. आणि भारतानं पहिल्या पंचवार्षिक योजनेत हातात घेतला. आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या वर्षी हातात घेतला तर 1952ला हातात घेतलेला आहे. ठीक आहे. आता कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम मुद्दा आला तर आता हा काठाला नेऊन टाकायचा बघा. कसा कुटुंब नियोजन कार्यक्रमाला सुरुवात झाली 52ला. लहान कुटुंबावर भर देणारा कार्यक्रम होता. हम दो हमारे दो अशा प्रकारच्या जाहिराती या कालखंडात सुरुवात झाल्या होत्या. परंतु या कालखंडामध्ये हिंदू धर्मीय मुस्लिम धर्मीय जास्तीत जास्त अपत्य जन्माला घालायचे. कारण हिंदू धर्मीय अष्टपुत्रोती भव आशीर्वाद द्यायचे. त्यामुळे साहजिकच त्यांनाही वाटायचे की 7-8चं आपल्याकडं टार्गेट आहे. तर तेही ह्या ठिकाणी काही लोकसंख्या नियंत्रणात राहत नव्हती. याच्या पाठीमागचे कारण काय होते? अगोदरच्या कालखंडात जर बघितलं तर जन्मदरही जास्त होता आणि मृत्यूदरही जास्त होता. नव्हे मृत्यूदर जास्त असल्यामुळे जन्मदर आपण जास्त केला होता. निदान 7-8 जन्माला घातले तर 1-2 तरी जिवंत राहील. कारण दरवर्षी पटकी कॉलरा प्लेग यांच्या साथीच्या साथी यायच्या आणि गावाच्या गावा नष्ट व्हायचे. तर त्यामुळं मग जन्माला जास्त घालण्याच्या पद्धती सुरू झाल्यात. ठीक आहे. आणि मृत्यूदर जास्त असल्यामुळे जन्मदर जास्त होतं. आणि आता वेगवेगळ्या औषधं आलेले आहेत. वेगवेगळ्या आरोग्याच्या सुविधा निर्माण झाल्यात. आणि आरोग्याच्या सुविधा निर्माण झाल्याचा परिणाम मृत्यूदर झपाट्याने कमी झाला. पण जन्मदर तसाच राहिला आणि मृत्यूदर कमी झाल्यामुळे यातला गॅप वाढला. लक्षात. आणि त्यामुळे साहजिकच लोकसंख्या भरमसाठ वाढायला लागली होती बघा. आणि वाढत वाढत 1971च्या दशकामध्ये 1961 ते 71 या दशकामध्ये लोकसंख्या वाढीचा दर आपला 25.80% गेला. जो आतापर्यंतचा सर्वाधिक लोकसंख्या वृद्धी दरचा तो दशक मानले जाते. ठीक आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम हातात घेतला होता की लोकसंख्या नियंत्रित करावी. मग कुटुंब नियोजन कार्यक्रमाला सुरुवात होते 1952ला. त्याच्यानंतर 1956ला हा कार्यक्रम दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या कालखंडामध्ये याचं नामकरण बदलतात. कारण लोकांची भावना आहे की लहान कुटुंबावरती भर देऊ लागले ते, म्हणून लोक नाराज होत चालले होते. म्हणून याचं नामकरण बदललं. कुटुंब नियोजनाच्या ऐवजी कुटुंब कल्याण असं नामकरण केलं 1956ला. म्हणजे भारत सरकारनं सांगायला सुरुवात केली की कुटुंबाचं कल्याण करणे आयुर्मान वाढवण्यासाठीचा हा डिपार्टमेंट आहे. हे डिपार्टमेंट आहे किंवा हे कार्यक्रम आहे बघा. तर म्हणून एक वेळेस प्रश्न होता की कुटुंब नियोजनाचे कुटुंब कल्याण कार्यक्रम असे नामकरण काही वेळा झाले तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या कालखंडात झालं 1956ला झालं. त्याच्यानंतर हा कुटुंब कल्याण कार्यक्रम 1966ला या ठिकाणी झडपीकडे देण्यात आलेला आहे. ठीक आहे. कारण केंद्र सरकारकडून राज्याकडे, राज्याकडून जिल्ह्याकडे, जिल्ह्याकडून तालुक्याकडे, नंतर गावाकडं असं जाता जाता कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा बराच पैसा जो मधल्यामध्ये गडप व्हायचा. आणि म्हणून लक्षात आलं की डायरेक्ट झडपीला पैसे देऊन झडपीमार्फत राबवलेलं चांगलं आहे. म्हणून 1966ला कुटुंब कल्याण कार्यक्रम जिल्हा परिषदेकडे देण्यात आला आहे. आणि मग जिल्हा परिषद त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करते बघा. ठीक आहे. आणि पुढे 1971ला मी सांगितलेलं आहे की सर्वाधिक लोकसंख्या वाढीचं दशक होतं. सर्वात वृद्धी दर झाली होती 1971ला. आणि मग इंदिरा गांधींच्या लक्षात आलं की आता ठोस कार्यक्रम या ठिकाणी कुटुंब नियोजनाबद्दल हातात घेणं गरजेचं होतं. यातच पुढं 1975ला 25 जूनला इंदिरा गांधीने आणीबाणी लादलेली बघा. आणि ज्यावेळेस आणीबाणी लावली त्यानंतर मग त्या आणीबाणीच्या कालखंडामध्ये त्यांचा मुलगा संजय गांधीनं या ठिकाणी कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला हात घातला. आणि भारतभरातल्या सर्व डॉक्टर लोकांना कुटुंब शस्त्रक्रिया करण्याचे टार्गेट देऊन टाकले. त्यांनी सूचना केल्या होत्या की 2 अपत्य झाले असेल तर त्यांच्या शस्त्रक्रिया करून टाका. आणि असे टार्गेट देऊन टाकले की प्रत्येक डॉक्टर लोकांनी किती कुटुंब शस्त्रक्रिया करायच्या म्हणून. मग आता डॉक्टर लोकांची संख्या या ठिकाणी जर बघितली आणि कधी कधी गावातल्या 2 अपत्यापेक्षा अधिक अपत्य असलेल्या लोकांची संख्या जर बघितली त्याच्यामध्ये ताळमेळ बसत नव्हता. मग टार्गेट कंप्लीट करण्याच्या नावाखाली बऱ्याच डॉक्टर लोकांनी लग्न न झालेल्या लोकांच्याही शस्त्रक्रिया करून टाकल्यात. त्याच्यानंतर जे 60-65 पार झालेले वृद्ध लोक आहेत त्यांच्याही शस्त्रक्रिया करून टाकल्यात. आणि यातून मग इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये भारतभरामध्ये हिंदू असू द्या किंवा मुस्लिम असू द्या किंवा ख्रिश्चन धर्मीय असू द्या या सगळ्यांच्या मनामध्ये राग निर्माण झाला. आणि म्हणून पुढं इंदिरा गांधींनी हा राग कमी करण्याकरता 1976ला पहिले लोकसंख्याविषयक धोरण मांडलेले आहे. तर लोकसंख्याविषयक धोरण 2 आहेत. यातलं पहिले 76चं आहे आणि दुसरं लोकसंख्याविषयक धोरण 2000चं आहे. मग पहिले लोकसंख्याविषयक धोरण इंदिरा गांधींनी मांडलेलं आहे
या धोरणामध्ये त्यांनी मग या ठिकाणी हा धोरणाचा सरकारचा जो काही धोरणाचा कार्यक्रम आहे हा मवाळ करून टाकला. म्हणजे 2 आपत्त्यावरती या ठिकाणी लोकांनी थांबावे, त्याच्यानंतर लहान कुटुंबावरती भर द्यावा, वाढत्या लोकसंख्येचे समस्या लोकांसमोर मांडाव्यात अशा प्रकारचं शिक्षण देण्याला सुरुवात झाली. शिक्षणामध्ये लोकसंख्येचा हा मुद्दा समावेश करण्यात आला. जाहिरातीवरती भर देण्यात आला. मुलीचं लग्नाचं वय 18 आणि मुलाचं 21 करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. त्याच्यानंतर कुटुंबाची संख्या नियंत्रित राहण्यासाठी या ठिकाणी गर्भनिरोधक जी साधनं आहे ती साधनं मोफत या ठिकाणी ग्रामीण भागापर्यंत वाटपाचा कार्यक्रम हातात घेतला. कंडोम्स असू द्या, औषधी गोळ्या असू द्या, हे सगळे. तर अशा पद्धतीनं पहिल्या धोरणामध्ये या ठिकाणी सक्ती करण्यात नाही आली. फक्त सांगितलं या पद्धतीनं या ठिकाणी सगळं व्हायला पाहिजेत. पण मग त्या पद्धतीनं काही झालंच नाही. लोकांच्या मनामध्ये सरकारविषयीचा रोष जो आहे तो पुढे दिसला आणि 77ला या ठिकाणी पहिल्यांदाच काँग्रेसचं सरकार केंद्रामधून पायउतार झालं आणि त्याऐवजी मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली जनता पार्टीचं सरकार स्थानापन्न झालं. म्हणून तिथून पुढे कुठल्याही सरकारनं लोकसंख्येबाबतच्या कार्यक्रमाला हात घातलेला दिसत नाही आणि याचाच परिणाम लोकसंख्या वाढत जाते आणि 11 मे 2000ला भारताची लोकसंख्याने 100 कोटीचा आकडा पार करते आणि आता कुठेतरी लोकसंख्येबद्दल विचार करावा अशा प्रकारची जाणीव आता सगळ्या समाज मनामध्ये झाली, सरकारमध्ये पण झाली. या कालखंडात अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं आणि म्हणून त्यांनी मग त्या दिवशी 100 सदस्यांची एक लोकसंख्याविषयक धोरण ठरवणारी एक समिती स्थापना केली आणि या समितीनं जे धोरण ठरवलं त्याला म्हणायचे दुसरे लोकसंख्याविषयक धोरण. तर दुसरे लोकसंख्याविषयक धोरण या ठिकाणी 2000चे. मग या धोरणामध्ये 3 टार्गेट टाकलेले बघा. अल्पकालीन टार्गेट म्हणजे पुढच्या 2 ते 3 वर्षात काय करायचं, मध्यमकालीन टार्गेट 2009 पर्यंत काय करायचं आणि दीर्घकालीन टार्गेट 2045 पर्यंत काय करायचे. मग अल्पकालीन टार्गेटमध्ये गर्भनिरोधक साधनांचा प्रचार करणे, प्रसार करणे, मोफत वाटप करणे, त्याच्यानंतर लहान कुटुंबाचा प्रचार करणे, प्रसार करणे, त्याच्यानंतर या ठिकाणी ज्या काही शिक्षण क्षेत्रातल्या ज्या जागा असतील त्या भरून काढणे, त्यांच्यामार्फत प्रचारावर भर देणे, आरोग्य क्षेत्रातल्या ज्या जागा खाली असतील त्या जागा त्वरित भरणे. तर हे अल्पकालीनचं टार्गेट टाकलेले. मध्यमकालीन टार्गेटमध्ये काय, लोकसंख्या शिक्षणावरती भर द्यायला सुरुवात झालेली आता. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा निर्माण करण्यावरती भर द्यायला सुरुवात केली आता. ठीक आहे. आणि 2009 पर्यंत लोकसंख्या वाढीचा दर 2.1% आणण्याचं टार्गेट टाकलेले. तर हे मध्यमकालीन धोरणाची उद्दिष्ट. आणि दीर्घकालीन उद्दिष्ट काय होतं की 2045 पर्यंत लोकसंख्या वाढीचा दर स्थिर करणे. म्हणून बऱ्याच वेळेस हा प्रश्न आलेला आहे की लोकसंख्या वाढीचं स्थिरीकरणाचं टार्गेट खालीलपैकी कोणत्या वर्षी करता निश्चित केलेले, 2045 पर्यंत निश्चित केलेले. 2045 हे मेन वर्ष आहे बघा. तर लोकसंख्या स्थिरीकरण करण्याचं टार्गेट 2045 आहे. तर असे हे दुसरे लोकसंख्याविषयक धोरण लक्षात घ्यायचे. ठीक आहे. मग आता या लोकसंख्येमध्ये आता काय बदल झालेत, आता जे बदल झालेले आहेत की यावर्षी आपल्याला माहिती आहे की 19 एप्रिलला 2023ला भारताच्या लोकसंख्येनं चायनाच्या लोकसंख्येला मागं टाकलेले. म्हणून आता 19 एप्रिल 2023 पासून भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनलेला आहे. ही बदल लोकसंख्येबाबतची या वर्षीची घटना. आणि दुसरी घटना आहे मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये 2022ला जगाची लोकसंख्या 800 कोटी पार झालेली आहे बघा. तर सध्या जगाची लोकसंख्या 800 कोटी, त्यापैकी 142 कोटी प्लस लोकसंख्या भारताची झालेली आहे, जी जगातली 1 नंबरची सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून आपण पुढे आलेलो आहे. तर आतापर्यंत हे मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्यायचे. तर कुटुंब नियोजन कार्यक्रम हा या ठिकाणी 1952चा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजेत. पुढे 1952ला पुढचा एक कार्यक्रम हातात घेतलेला आहे, सामुदायिक विकास कार्यक्रम. त्याला शॉर्टकट म्हणायचं CDP, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. तर हा कार्यक्रम 1952ला हातात घेण्यात आलेला आहे. तर सध्या जसं मनरेगा सगळ्यात मोठा रोजगारविषयक कार्यक्रम आहे भारत सरकारचा, तसं पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वात मोठा रोजगारविषयक कार्यक्रम हातात घेतला होता सामुदायिक विकास कार्यक्रम. लक्षात. तर हा रोजगारविषयक कार्यक्रम होता. भारतभरातल्या लोकांना, बेरोजगारांना रोजगार देणारा कार्यक्रम होता. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागामध्ये लागू होता हा कार्यक्रम. ठीक आहे. परंतु या कार्यक्रमातून या ठिकाणी भ्रष्टाचार प्रचंड वाढला होता, प्रचंड पैसा व्यय झाला यामध्ये. ठीक आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या भ्रष्टाचाराची समूळ उच्चाटन करण्याकरता 1956ला बलवंतराव मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. कशासाठी? सामुदायिक विकास कार्यक्रमातील भ्रष्टाचार दूर करणे याच्यासाठी. ठीक आहे. आणि याच्यावर उपाययोजना सुचवणे की बाबा भ्रष्टाचार होणार नाही यासाठी काय करता येईल.
आणि याच्यावरच त्यांनी उपाययोजना सांगितल्या की स्थानिक स्वराज्य संस्था बळकट कराव्यात. आणि यानुसार मग आपल्याला माहिती आहे की राजस्थानपासून या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थापनेला सुरुवात होती. तर पंचायत राज म्हणून आपण थोडक्यात त्याला. तर बलवंतराव मेहता समितीच्या शिफारशीनुसार मग पंचायत राजची स्थापना नागौरपासून आपल्याला माहिती आहे राजस्थानमध्ये इथून सुरुवात होते बघा. तर हा सामुदायिक विकास कार्यक्रम एक लक्षात घ्या. त्याच्यानंतरचा मुद्दा येतो अखिल भारतीय हातमाग बोर्डाची स्थापना आहे 52लाच. ठीक आहे. हातानं वस्तू तयार करण्याचं जे काही वेगवेगळे जे कार्यक्रम असतात, मग डाले तयार करणे, ताडपत्रे तयार करणे, माठ तयार करणे, तर हातमाग उद्योग म्हणतो आपण याला. या हातमाग मंडळाची एक स्थापना करण्यात आलेली की जेणेकरून अशा प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या लोकांची नोंदी ठेवणे, यांच्यासाठी सरकारकडून काही कार्यक्रम हातात घेण्यात आला तर यांच्या नोंदी असणं गरजेचं असतं. त्यासाठीचे हे बोर्ड असतं बघा. ठीक आहे. खादी वगैरे तयार करणे याच्यामध्येच येत असतं. पुढचा मुद्दा येतो असतो भारतीय खादी आणि ग्राम उद्योग बोर्डची स्थापना आहे. ते ग्रामीण जे उद्योग आहेत, मग त्या ग्रामीण उद्योग गोळ तयार करणारे उद्योगधंदे असू द्या, त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे खादीच्या वस्तू तयार करणारे व्यवसाय असू द्या, यांच्यावर नियंत्रण ठेवणारे आणि यांच्या सगळ्यांची नोंद ठेवणारे बोर्डाची स्थापना आहे. इथं हे बोर्ड आहे, मंडळ आहे, आलं लक्षात. आणि पुढे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये यांच्याबाबत भारत सरकारनं कार्यक्रम हातात घेतलेले, मग त्यालाच नाव दिलं जातं भारतीय खादी आणि ग्रामोद्योग कार्यक्रम. मग हा कार्यक्रम या बोर्डाअंतर्गत पुढच्या कालखंडात लागू झालेले आहे. तर अगोदर या संस्था स्थापन केल्या. या संस्थेमध्ये जे काही ग्रामीण उद्योग आहे, कुटीर उद्योग आहे, त्याच्या नोंदी करण्याचं काम या संस्थेनं केल्याचं दिसतंय. पुढचा मुद्दा येतो 1953ला UGCची स्थापना करण्यात आली, विद्यापीठ अनुदान आयोग, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन म्हणतो आपण. ठीक आहे. या UGCची स्थापनेचा उद्देश होता 1948-49च्या कालखंडामध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठी आयोगाची स्थापना केली होती बघा. म्हणजे उच्च शिक्षणामध्ये काय बदल करता येईल याच्यासाठीचा तो आयोग होता. त्या आयोगानेच मग वेगवेगळ्या शिफारशी केल्या होत्या. त्यापैकी एक शिफारस होती की उच्च शिक्षणावर नियंत्रणासाठी एखादी सर्वोच्च संस्था स्थापन करावी. आणि यातून सरकारनं मग जी सर्वोच्च संस्था स्थापन केली तिला नाव दिलं UGC, विद्यापीठ अनुदान आयोग. मग ही त्याच्या अंतर्गत महाविद्यालयावरती नियंत्रण ठेवण्याचं काम करते, सिलेबस तयार करण्याचं काम करते, महाविद्यालयातील विद्यापीठ जे प्राध्यापक असेल त्यांचा पगार आणि अनुदान वगैरे जे असतील ते अनुदान आणि पगार देण्याचं काम करत असते बघा. तर अशा प्रकारची ही UGC असते. ते UGCची स्थापना 1953 आणि 1956ला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्याला वैधानिक दर्जा देण्यात आला, म्हणजे कायदेशीर अधिकार देण्यात आलेले आहे बघा. तर आजतागायत ही संस्था कार्यरत आहे. त्याच्यानंतर 1955ला इम्पिरियल बँकेचं स्टेट बँकेमध्ये रूपांतर करण्यात आले किंवा नामकरण करण्यात आले किंवा सरकारीकरण करण्यात आले बघा. आलं लक्षात. तर ही इम्पिरियल बँक जी आहे, अगोदर हे लक्षात घ्या, 1770 पासून भारतामध्ये बँकांच्या स्थापनेला सुरुवात होते बघा. आधुनिक भारतातली पहिली जर बँक कुठली असेल तर 1770ची बँक ऑफ हिंदुस्तान आहे. पण ही बँक ऑफ हिंदुस्तान दीर्घकाळ टिकली नाही. कर्ज घेतलेल्या लोकांनी कर्ज परत फेडलंच नाही, त्यामुळे ती लवकरच बुडाला गेली. त्याच्यानंतर इंग्रज सरकारच्या लक्षात आलं की सरकारचा महसूल जमा करणे, सरकारच्या महसुलाचा सांभाळ करणे, सरकारसाठी चलन छापून देणे, यासाठी बँका असणं गरजेचे. आणि त्यातूनच मग 1806ला बँक ऑफ बेंगॉलची स्थापना होती बघा. ठीक आहे. बँक ऑफ बेंगॉल, तर ही बंगाल प्रांताची या ठिकाणी सरकारी बँक होती. पुढं 1840ला बँक ऑफ बॉम्बेची स्थापना होती मुंबई प्रांतासाठी. आणि 1843ला बँक ऑफ मद्रासची स्थापना होती. तर ह्या प्रेसिडेन्सी बँका म्हणतात याला. वेगवेगळ्या प्रांताच्या सरकारच्या बँका होत्या. या बँका त्या प्रांतामध्ये सरकारचा महसूल जमा करणे, तो महसूल सांभाळणे आणि ज्याला गरज असेल त्याला कर्ज रूपानं पैसा देणे आणि त्याचबरोबर नोटा छापणे, नाणी पाडणे. तर हे काम या बँका त्या राज्यापुरतं कामं करत होत्या बघा, म्हणून त्याला प्रेसिडेन्सी बँका म्हणायचं. ठीक आहे. तर सुरुवातीला या प्रेसिडेन्सी बँका होत्या. या प्रेसिडेन्सी बँका सरकारच्या वतीनं काम करत होत्या, व्यापारी बँक म्हणून सुद्धा काम करत होत्या. अशा प्रकारचा कारभार चालू असतानाच बँक ऑफ बेंगॉलचं नोटांचा रंग वेगळा होता, बॉम्बेचा नोटाचा रंग वेगळा, त्यामुळे कन्फ्युजन होऊ लागले. मुंबई प्रांतला व्यक्ती बंगालमध्ये गेला की तो इकडच्या नोटा घेऊन जाऊ लागला, तिकडचे लोक म्हणायचे या डुप्लिकेट आहेत. मग अशा प्रकारचा संभ्रम निर्माण झाला बघा. मग हा संभ्रम मिटवण्याकरता सरकारनं काय केलं, 1921ला या तिन्ही बँका विलिनीकरण करून एकच बँक काढली, ज्याला नाव दिलं इम्पिरियल बँक. तर इम्पिरियल बँकेची स्थापना आहे मग 1921ची. ठीक आहे. मग इम्पिरियल बँकेचं काम
पहिल्यासारखंच. आता फक्त एकच बँक बनली, ती नोटा छापणे, नाणी पाडणे, सरकारचा महसूल जमा करणे, सरकारसाठी कर्ज उभारून देणे आणि लोकांकडच्या ठेवी जमा करून लोकांना गरज असेल तर कर्ज वाटप करणे. इतके काम इम्पिरियर बँक करू लागलीत. मग या इम्पिरियर बँकेकडचा बोजा वाढत चालला आता कामाचा. आणि हा कामाचा बोजा कमी करण्याकरता 1926 मध्ये हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन करण्यात आली बघा. कधी? 1926 ला. या हिल्टन यंग समितीनं मग रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टमध्ये सांगितले की सरकारसाठी काम करण्यासाठी एक स्वतंत्र मध्यवर्ती बँक स्थापन करावी, जी लंडनच्या बँक ऑफ इंग्लंडच्या धर्तीवर असेल. आणि यातून मग 1934 मध्ये सरकारनं RBIच्या स्थापनेचा अधिनियम संमत केला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेच्या स्थापनेचा अधिनियम संमत केलेला आहे 1934 मध्ये. आणि या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी झाली 35 मध्ये. आणि त्यानुसार मग 1 एप्रिल 1935 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना होते. आणि तिथून पुढं रिझर्व्ह बँकेकडे मग सरकारचा महसूल जमा करणे, त्याच्यानंतर सरकारसाठी कर्ज उभारून देणे, तर हे सगळं काम या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करू लागले. नोटा छापून देण्याचं काम करू लागले. म्हणजे इम्पिरियर बँकेकडचं सगळं मेजॉरिटी काम RBIकडे गेलं. मग इम्पिरियर बँकेकडे कुठलं काम राहिलं? लोकांकडचा महसूल जमा करणे, लोकांकडच्या ठेवी जमा करणे आणि ज्याला गरज आहे त्याला कर्ज वाटप करणे. आलं लक्षात? आणि नंबर 2, ज्या ठिकाणी RBIची शाखा नाही आहे त्या ठिकाणी RBIच्या वतीनं सरकारचा महसूल जमा करणे आणि RBIकडे देणे. तर असे कामं या ठिकाणी इम्पिरियर बँकेकडे राहिले. आणि ही बँक मग भारतभरात प्रसारित झालेली होती, कारण बंगाल प्रांत, मुंबई प्रांत, मद्रास प्रांत या सगळ्या प्रांतामध्ये बरोबरच मग बाकीच्या प्रांतात हिच्या शाखा भरपूर काढल्या गेल्या होत्या. पुढं 47 ला भारताला स्वातंत्र्य मिळतं बघा. आणि स्वातंत्र्यानंतर मग या ठिकाणी 1952 ला ग्रामीण भागातील बँकांचा विस्तार करण्यासाठी काय करता येईल, ग्रामीण भागातील कर्ज वितरणासाठी काय करता येईल म्हणून ग्रामीण पतपुरवठा एक समिती AD गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केल्या जाते. आणि या गोरवाला समितीनंच मग सांगितलं की इम्पिरियर बँक ताब्यात घ्या, कारण भारतभरात प्रसारित झालेली हीच बँक आहे. या बँकेवर आपलं नियंत्रण आलं तर ग्रामीण भागामध्ये पतपुरवठा करणं सोपं जाईल. आणि यातून मग 1 जुलै 1955 ला भारत सरकारनं इम्पिरियर बँकेचे जवळपास 92% शेअर्स RBI खरेदी करते आणि सरकारचं सरकारीकरण करून टाकते. याचं लक्षात? तर हिचं सरकारीकरण झालेलं आहे, राष्ट्रीयकरण नाही. 100% शेअर्स खरेदी केले असते तर मग राष्ट्रीयकरण म्हटलं गेलं असतं बघा. पण 51% अधिक शेअर्स आहे म्हणजे सरकारीकरण करण्यात आले. तर 92% शेअर्स घेतले, 8% खाजगी व्यक्तीकडेच राहिलेले आहेत. तर अशा पद्धतीनं हिचं सरकारीकरण करण्यात आलं होतं. आणि सरकारीकरण केल्यानंतर मग या बँकेचं नाव ठेवलं मग स्टेट बँक ऑफ इंडिया. आलं लक्षात? SBI शॉर्ट फॉर्म या नावाने ही बँक ओळखली जाते. आणि याच वेळेस दुसरा निर्णय घेतला की भारतातल्या ज्या संस्थानिकांच्या बँका आहेत त्यापैकी 8 मोठ्या संस्थानिकांच्या बँकांचंही याच्यामध्ये विलिनीकरणाचा निर्णय घेऊन टाकला. मग 8 मोठ्या संस्थानिकांच्या बँका कुठल्या होत्या? तर पंजाबमध्ये जर बघितलं तर पातियाळा होती. मग हिला स्टेट बँक ऑफ पातियाळा असं नाव देण्यात आलं आणि तिचं या ठिकाणी सहयोगी बँके म्हणून रूपांतरित करण्यात आली. त्याच्यानंतर राजस्थानमध्ये जयपूर, स्टेट बँक ऑफ जयपूर असं नाव पडलं. मग त्याच्यानंतर बिकानेर, स्टेट बँक ऑफ बिकानेर. त्याच्यानंतर सौराष्ट्र, गुजरातमध्ये स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र. नंबर 5 इंदोर, स्टेट बँक ऑफ इंदोर. नंबर 6 हैदराबाद, स्टेट बँक ऑफ हैदराबाद. ठीक आहे. नंबर 7 म्हैसूर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर. आणि नंबर 8 केरळमधली त्रावणकोर. तर अशा पद्धतीनं 8 संस्थानिकांच्या बँका होत्या. या 8 संस्थानिकांच्या बँका ही या ठिकाणी सहयोगी बँका म्हणून या ठिकाणी SBI अंतर्गत कार्यरत करण्यात आल्यात. मग अशा पद्धतीनं SBI 1 आणि 8 सहयोगी बँका. मग याच्यामध्ये पण जयपूर आणि बिकानेर 1963 ला या ठिकाणी एकमेकांमध्ये विलीन करतात, त्यामुळे 8ची संख्या 7 वर येते. त्याच्यानंतर 2008 ला स्टेट बँक ऑफ सौराष्ट्राचं SBI मध्ये विलिनीकरण होतं. 2010 ला स्टेट बँक ऑफ इंदोरचं SBI मध्ये विलिनीकरण होतं. आणि उरलेल्या सर्व बँकांचं मग 2017 ला विलिनीकरण होतं. त्यामुळे आता फक्त SBIच राहिलेली. या सगळ्या सहयोगी बँका SBI मध्ये विलीन करण्यात आलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं ही भारतातली सर्वात मोठी बँक येते. हिच्या 22,000 पेक्षा अधिक शाखा आहेत,
जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक शाखा असलेली आणि भारतातील सर्वाधिक शाखा असलेली बँक आहे. तर हिचे नामकरण किंवा सरकारीकरण करण्यात आले 1955ला या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे 1955लाच ICICIची स्थापना करण्यात येते बघा. भारतीय औद्योगिक पत व गुंतवणूक महामंडळ म्हणायचं. ठीक आहे, इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन अँड इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ICICI म्हणतो आपण त्याला. जागतिक बँक आणि भारत सरकार यांच्या आर्थिक आणि तांत्रिक सहकार्यातून या वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. कशासाठी? भारतात जे उद्योगधंदे आहे या उद्योगधंद्याच्या आधुनिकीकरणासाठी. लक्षात, भारतातल्या ज्या बँका होत्या त्या नवीन कारखाना काढण्यासाठी पैसा पुरवठा करत होते, कर्ज पुरवठा करत होते, परंतु जुना जो कारखाना आहे त्या जुन्या कारखान्यातलं प्रगत तंत्रज्ञान घेण्याकरता कर्ज कोणतीही बँक देत नव्हती. मग हीच उणीव या ठिकाणी जागतिक बँकेनं भारत सरकारच्या लक्षात आणून दिले आणि यातून मग स्थापना होती ICICI. हिचं 60 कोटीचं भांडवल आहे, त्यापैकी 30% भांडवल या ठिकाणी जागतिक बँकेने दिलेले. तर जागतिक बँकेने मदत केलेली एकमेव वित्त संस्था कुठली? तर ICICI. ठीक आहे, मग ICICI स्थापना 55ची. पुढं 1994ला ICICIनं खाजगी बँकिंग क्षेत्रात उतरते बघा. मग ICICI खाजगी बँक पण आहे आणि ICICI वित्त महामंडळ पण आहे. पुढं 99ला इरडा कायदा होतो आणि या कायद्याअंतर्गत ICICI विमा क्षेत्रात पण उतरते, म्हणून त्याला त्या कंपनीला नाव ठेवलं त्याने ICICI लोम्बार्डो. आणि नंतर मग या ठिकाणी 2007ला या सगळ्यांचं विलिनीकरण होतं आणि सध्या ICICI नाव राहिलेले आहे बघा. तर अशा पद्धतीनं ही भारतातली सर्वाधिक भांडवल असलेली जवळपास 3ऱ्या क्रमांकाची बँक येते ICICI. पहिली SBI, दुसरी HDFC आहे आणि तिसरी येते ICICI. ठीक आहे, तर याची स्थापना याच कालखंडातली आहे. त्याच्यानंतर 1956ला IITची स्थापना करण्यात आली. भारतीय औद्योगिक संस्था म्हणतो आपण त्याला, प्रौद्योगिक संस्था म्हणतो. ठीक आहे, तर IITच्या स्थापनेला सुरुवात होते इथून पुढं आणि नंतर भारतभरामध्ये आतापर्यंत जवळपास 15 ते 20 IITs आहेत. तर वर्षे माहिती असलेल्या एवढ्या घटना आहेत बघा. आता वर्षे माहीत नाही, परंतु याच कालखंडातल्या ज्या घटना आहेत आता त्या लक्षात घेऊ आपण. मग आता यासाठी नकाशावरती थोडं कॉन्सन्ट्रेशन करू. भारताचा नकाशा आहे. मग यामध्ये या पंचवार्षिक योजनेमधल्या महत्त्वाच्या घटना कुठल्या कुठल्या आहे? सगळ्यात पहिली घटना येते कांडला. या ठिकाणी मुक्त बंदराची स्थापना याच पंचवार्षिक योजनेमध्ये गुजरातमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर पुण्याजवळ पिंपरी चिंचवड येतं बघा. या ठिकाणी हिंदुस्तान अँटीबायोटिकचा कारखाना काढलेला आहे, प्रतिजैविकाचा कारखाना म्हणतो आपण. त्याच्यानंतर बँगलोर, कर्नाटकची राजधानी, इथे HMT घड्याळाचा कारखाना काढलेला आहे. अगोदर घड्याळ तयार करणाऱ्या सरकारीच कंपन्या होत्या, तर इथे HMT घड्याळ कारखाना येतो. अलवाय केरळमध्ये येतं बघा आणि दिल्ली या 2 ठिकाणी DDT थायमेटचे कारखाने निघालेले आहेत याच पंचवार्षिक योजनेमध्ये. त्याच्यानंतर पेरांबूर तामिळनाडूमध्ये या ठिकाणी रेल्वे डबे निर्मितीचा कारखाना काढला गेलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर चित्तरंजन पश्चिम बंगालमध्ये या ठिकाणी रेल्वे इंजिन निर्मितीचा कारखाना काढला गेलेला आहे. त्याच्यानंतर विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी जहाज निर्मितीचा कारखाना काढला गेलेला आहे. तर वर्ष माहीत नसलेल्या या काही घटना इथं लक्षात घ्या. दिल्ली DDT थायमेटचा कारखाना आहे. कांडला भारतातला एकमेव मुक्त बंदराची स्थापना आहे. पिंपरी चिंचवड हिंदुस्तान अँटीबायोटिकचा कारखाना आहे. बँगलोर HMT घड्याळाचा कारखाना काढण्यात आलेला आहे, हिंदुस्तान मशीन टूल्स म्हणतो आपण त्याला. अलवाय केरळमध्ये DDT थायमेटचा कारखाना आहे. पेरांबूर, ठीक आहे, पेरांबूरला रेल्वे डबे निर्मितीचा कारखाना आहे. त्याच्यानंतर आवडी इथं भारतातला पहिल्या पंचवार्षिक योजनेतला हा एक पोलाद कारखाना निघालेला आहे. ठीक आहे, प्रत्येक पंचवार्षिक योजनेत वेगवेगळे पोलाद कारखाने. पहिल्या पंचवार्षिक योजनेत कुठला असेल? आवडीचा आहे. ठीक आहे, तामिळनाडूमध्ये. विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये येतं, जहाज निर्मितीचा कारखाना आहे. चित्तरंजन पश्चिम बंगालमध्ये रेल्वे इंजिन निर्मितीचा कारखाना आहे. तर अशा पद्धतीनं ह्या घटना लक्षात घ्यायच्या. ठीक आहे, आता या व्यतिरिक्त पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सिंचनावर भर दिलेला आहे. मग सिंचनासाठी 4 मोठाले सिंचन प्रकल्प या पंचवार्षिक योजनेत हातात घेतलेले आहेत. मग ते 4 प्रकल्प कुठले कुठले तेही लक्षात घ्या. ठीक आहे,
सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला माहिती आहे सतलज नदी आहे. या सतलज नदीवरती भाकरा आणि नानगल असे दोन मोठाले प्रकल्प हातात घेतलेले. याला आपण म्हणतो भाकरा नानगल प्रकल्प. पहिल्या पंचवार्षिक योजनेतला हा प्रकल्प आहे. भाकरा हा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प पण आहे. त्याच्यानंतर इकडून येत असते कोसी नदी, ठीक आहे, नेपाळमधून बिहारमध्ये गंगा नदीला मिळत असते. हिच्यावर एका खालोखाल एक 15 धरणं बांधलेली आहेत बघा. याला म्हणायचं कोसी प्रकल्प. तर याच पंचवार्षिक योजनेतला हा एक प्रकल्प मानला जातो. त्याच्यानंतरची नदी आहे दामोदर, जी हुगळी नदीची उपनदी आहे. राजमहल टेकड्यातून उगम पावते, छोटा नागपूर पठार आणि पश्चिम बंगालमध्ये जात असते. याच्यावरती एका खालोखाल एक 5 धरणं बांधलेले आहेत. याला म्हणायचं दामोदर प्रकल्प, ठीक आहे. झारखंड आणि पश्चिम बंगाल या 2 राज्याचा संयुक्त कार्यक्रम आहे. हा भारतातला पहिला बहुउद्देशीय प्रकल्प आहे. अनेक उद्देश समोर ठेवून तयार केलेला प्रकल्प. हाच अमेरिकेतल्या टेनेसी व्हॅली प्रकल्पावर आधारित आहे, म्हणून त्याला भारतातला टेनेसी व्हॅली प्रकल्प म्हणतात. आणि त्याच्यानंतर आहे महानदीवरती हिराकुंड प्रकल्प, ठीक आहे. तर हा ओरिसामध्ये येत असतो. भारतातला सर्वात मोठा धरण हिराकुंड धरण आहे, ठीक आहे. तर हा याच पंचवार्षिक योजनेतला आहे. तर हे 4 मोठाले सिंचन प्रकल्प, नंबर 1 भाकरा नानगल, नंबर 2 कोसी, नंबर 3 दामोदर आणि नंबर 4 हिराकुंड. तर अशा प्रकारच्या या घटना या ठिकाणी लक्षात ठेवा. हे बघा, या योजनेमध्ये भाकरा नानगल, हिराकुंड, ठीक आहे, कोसी आणि दामोदर हे प्रकल्प हातात घेतलेले. त्याच्यानंतर चित्तरंजनचं बघितले रेल्वे इंजिन, कांडलाचं बघितलेले नवीन बंदर, पिंपरी चिंचवडचं प्रतिजैविकाचा कारखाना, हिंदुस्थान अँटीबायोटिक म्हणतो आपण, पेरांबूरचा रेल्वे डबे निर्मितीचा कारखाना या ठिकाणी बघितलेला आहे. आणि विशाखापट्टणमचा जहाज निर्मितीचा कारखाना आहे, ठीक आहे. यांच्या व्यतिरिक्त या ठिकाणच्या काही महत्त्वाच्या घटना आता राहिलेल्या नाही. तर अशा प्रकारची ही पहिली पंचवार्षिक योजना आहे. मग आता या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आता बघा, इथं आपण टार्गेट टाकलं होतं 2.1% प्रत्येक वर्षी साध्य करण्याचं. प्रत्यक्षात साध्य झालं 3.6%. म्हणजे पहिली पंचवार्षिक योजना यशस्वी ठरते. मग आता यशाच्या पाठीमागचे कारण काय? तर जे अनेक कारण आहेत त्यातलं पहिलं कारण आहे टार्गेटच छोटं टाकलेले, त्यामुळे साध्य जास्त होताना दिसतंय. तर हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण आहे की इंग्रजांनी जाता जाता जी परकीय गंगाजळी आपली वाचलेली होती, कारण आपला स्वातंत्र्याच्या अगोदर आपला व्यापार अनुकूल होता, त्यामुळे आपल्याकडे बरीच पाऊंड स्टर्लिंगच्या रूपानं गंगाजळी होती. ही गंगाजळी जाताना त्यांनी भारत सरकारकडे देऊन गेली होती. त्यामुळे पहिल्या पंचवार्षिक योजनेत बऱ्याच कार्यक्रम हातात घेतले, बऱ्याच योजना हातात घेतलेल्या आहेत. त्याच्यासाठी कर्ज काढण्याची गरज नाही पडली आपल्याला. आपल्याकडची परकीय गंगाजळी त्या ठिकाणी कामाला आलेली आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ती परकीय गंगाजळी आपल्याला फायदेशीर ठरलेली आहे. हा दुसरा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे या पंचवार्षिक योजनेमध्ये मान्सून जो आहे तो चांगला होता, पाणी पाऊस चांगला होता. आणि म्हणून याचाच परिणाम काय झाला, अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये बऱ्यापैकी वाढ होते. म्हणजे 1951च्या कालखंडामध्ये आपलं जे अन्नधान्याचं उत्पादन होतं ते जवळपास 51 दशलक्ष टन होतं बघा, ठीक आहे. आणि 1956च्या कालखंडामध्ये 68 दशलक्ष टन झाले. तर अनुकूल मान्सून, पाणी पाऊस चांगला असणे, तर हे तिसरं कारण होतं. अशी या 3 कारणामुळं पहिली पंचवार्षिक योजना यशस्वी ठरते. तर या पद्धतीने एक एक पंचवार्षिक योजना बघत चालायचं आहे आपल्याला, ठीक आहे.